आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवार भाजपच्या चिन्हावरती निवडणूक लढवणार आहेत। आज किंवा उद्या या संदर्भातली घोषणा होणार असल्याचं गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हटलंय। भाजप नेत्यांच्या नेतृत्वात कोकणाचा विकास झालाय, त्यामुळे यंदाही कोकण आणि गोव्यातील मतदार नरेंद्र मोदींसोबत असतील असा विश्वास प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला। त्यांच्यासोबत संवाद साधले आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। आपल्यासोबत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत सर आहे। तुमच्या गोव्यालाच लागून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ आहे आणि सध्या तिथे एक वेगळं चित्र आहे। म्हणजे शिवसेना देखील दावा करताय, भाजपचा देखील त्या मतदारसंघावर दावा आहे। काय वाटतं तुम्हाला, कसं चित्र राहील आणि कसा तोडगा निघाला पाहिजे असं वाटतं? 100% ती सीट भाजपला मिळेल। आज उद्या ती सीट डिक्लेअर्ड पण होईल आणि नक्कीच ती सीट आम्ही भाजप मोठ्या मताधिक्याने ती सीट जिंकणार। किरण सामंत तिथे दावा करत आहे आणि ते सध्या तरी शिवसेना चिन्हावर ठाम आहे, पण भाजपसाठी देखील जर चिन्ह मिळालं तरी ते तयार आहे लढायला। तो निर्णय आमच्या पार्लमेंट बोर्डचा असतोय, तो निर्णय केंद्रातील नेते घेतील, कुणाला तिकीट द्यायची तो माझा विषय नाही आहे। पण भाजपच्या चिन्हावरती तो सीट निवडून येईल एवढं मी नक्कीच सांगेन। कोण असेल किंवा मुंबईतला कोकणी माणूस असेल, काय वाटतं तुम्हाला यावेळेस तुम्हाला साथ देईल? कारण की पारंपरिकरित्या जर आपण बघितलं तर तो नेहमी शिवसेनेसोबत राहिलेला मतदार आहे। शिवसेनेचं विभाजन झाल्यानंतर जरी शिंदे गट तुमच्यासोबत असला तरी मतदारांमध्ये एक संभ्रम पाहायला मिळतो। कोकणाचा विकास जर कधी झाला असेल तर तो भाजप आणि शिवसेना एकत्र असताना जरी झाला असेल तरीसुद्धा तो भाजपच्या नेतृत्वाखाली झालेला आहे। तिथले लीडर्स जर तुम्ही काढून बघितले असेल, दे आर ऑल अटॅच टू द भारतीय जनता पार्टी। नक्कीच मला वाटतं कोकणाचा विकास जर कोणी केला असेल तर तो भाजपने केला आहे, त्यामुळे तिथली सगळी लोकं ही भाजपला मोठ्या प्रमाणात किंवा NDAला मोठ्या प्रमाणात मतदान करेल। 2 जागेचं काय चित्र वाटतं गोव्यातल्या? गोव्यातील दोन्ही जागा 100% यावेळी भाजपला मिळतात, कारण दोन्ही जागा आम्ही मोठ्या मताधिक्याने जिंकतोय। तर हे होते प्रमोद सावंत। कॅमेरामॅन अतुल हेडेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।